धन्य सेवागिरी बोधामृत. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री समर्थ सद्गुरुनाथाय नमः. ओम नमो सद्गुरुदेवा. जीव तुम्हा चरणी घेतो विसावा. चरणीच ठेवावे मज केशवा. वाहन पायाची पायी बरी. तुझा लाडको झाला म्हणून उचलून ठेवी हृदय स्थानी. कैसी तुझी अपार करणी, काय बोलावे ते कळेना. तुझ्या पायीच्या त्या खडावा, सहज हृदयात केला ठेवा. पूजले मनोमनी सद्गुरुदेवा, त्यात झालो मी निषेधीन वेडा. सागराकर्षण चंद्रापती, म्हणून सागरा येते भरती. माझे आकर्षण चरणाप्रती, म्हणून हृदयासी नित्य भरती. सागराची भरती ओहोटी, 1 महिन्यानंतर पुन्हा चंद्र भेटी. पण मज हृदयात तुझी भेटी, झाली नित्य हरनिशी. हृदय भरतीच्या उंच लाटा, तुझ पायासी केल्या भेटा. तेने आनंद सुखाच्या वाटा, झाल्या सर्वस्व मोकळ्या. मग आनंदात डोले मन, मन हिंडे ब्रह्मांड भरून. आखरी चरणावरी मन, झाले सर्वस्व अर्पण. चिन्मय अवस्था संजीवन, सुख हृदयासी पांघरून. नामस्मरणात नित्य लीन, ध्यानधारणा करीत. तुझी तुला घ्यावे पुढा, सोय रे झाले सर्व ब्रह्मांडा. त्यात नामाचा हाकी घोडा, तुझा तूच तुझे तुला. मज घेऊनी पुढ्यात, जगा दाखवितसे सर्व निमित्त. तुझा तू भरला ओतप्रोत, अनुरेणुने विश्वात. पूर्ण कृपेचा हा उपदेश, हा दिव्य तेजाचा प्रकाश. तेने अंधार झाला नाश, सर्व दशोदिशांचा. मी बोबडाची असे पूर्ण, कैसे करू तुझे वर्णन. माय बाप तुम्ही समर्थ सज्जन, तुम्हा चरणावरी लोटांगण. हे पुष्पकांत शूरवीरा, जेथून फुटती अमृतधारा. तो मुखात घेतला झरा, हे महान भाग्यवंता. बाळ बोबडे दावी बोलुनी, माता जैसे चुंबी मुखानी. तैसे तुझ्या या बोलानी, मी चुंबी सकळ वदन. तुझे मला सर्व ठावे, तुला केवळ अमृत हवे. ते मी ओतप्रोत द्यावे, द्यावे सर्वस्व तुला मी. तुला भेटीच्या मी खुना, जाऊन सांगी अंतकरणा. ते भाव उमटती देहांना, तो देह तेने पवित्र होय. मागील अध्यायी आपण गंगा सरोवरी केले स्नान. चिताभूमी घातले लोटांगण, घेतले दर्शन वैद्यनाथचे. क्षयकष्ट भयानक रोगी, त्यावर औषध करी वैद्यनाथ योगी. तेथे औषधी आहे शिवगंगा, शरीराचे विकार होती दूर. महान वैद्यनाथाचे पवित्र स्नान, शुद्ध तेथील वातावरण. असाध्य रोगही बरे होऊन, जाती त्यांच्या आशीर्वादे. रावणाच्या भक्तीतूनी, देव कैसे आले या स्थानी. भगवान विष्णू ब्रह्मान वेश घेऊनी, त्यांच्या कृपेचा हा प्रसाद. भक्त भाविक चतुर्ज्ञानी, पुन्हा पुन्हा अध्याय करावा मनी. तेने असाध्य अशा रोगातूनी, करील सुटका हा वैद्यनाथ. नाही घडले तुम्हा दर्शन, अध्यायातून घडेल तुम्हा दर्शन. करा त्याच्या नावे भजन पूजन, पावेल तुम्हा सत्य हा. ऐशा महान अध्यायांची रचना, तुम्हासाठी केवळ प्रेम आराधना. भगवंतापासी करीतो याचना, जीवन व्हावे सुख समृद्धी. तुम्ही सर्वजण व्हाल सुखी, करायाचा हो अंतर्मुखी. संशया तुम्ही राहू नका, आहे प्रसाद प्रेमळ माझा. माझ्या सद्गुरूच्या आज्ञेमुळे, फिरून पाहिली सर्व स्थळे. त्याने यश कीर्ती रिद्धी सिद्धी सकळे, आली पाटी भक्तिभावाने. भक्तिभावाचा भुकेला, तो भगवंत कैसा पाटी आला. तो भगवंत गाता सांगितला, झाली ग्रंथाची रचना. हा ग्रंथ माझा बोध अमृत, हा बोध सांगितो विश्वात. हे विश्व माझे घर होत, मी विश्वाचा झालो प्राण. नित्य नवी नवी तीर्थे करीत, अनेक नद्या सरोवराचे स्नान करीत. तेथील भगवंताचे दर्शन घेत, चाले नामाचा गजर करीत. अन्नपूर्ण ब्रह्म अलख निरंजन, त्यात होत राही माझे उदर भरण.
अखंड ध्यानी मनी गुरु स्मरण, तोच माझा जीव की प्राण. भगवंताचे चिंतन करीत, अखंड राही मी सदा चालत. असे पाठीसी माझ्या समर्थ, नसे चिंता दुःख भय. ओम नमो नारायण. त्यात रमले माझे मन, हे मनची गेले त्यांचे होऊन. तीर्थयात्रा करीत करीत वैद्यनाथाचे दर्शन घेऊनी, मार्गे लागती अनेक तीर्थस्थाने. ते करी स्नान दर्शने, नावे किती सांगू त्या क्षेत्रांची. ही नावे गेलो सांगण्या, अध्यायाची सीमा ओलांडणे. सद्गुरूंनी सांगितले तेवढेच बोलणे, हा प्रसाद माझ्या पूर्णगिरीचा. या सर्व तीर्थांचा केला काला, हा प्रसाद आहे भक्तांनो भला. जो करी ग्रहण श्रोता वक्ता भक्त याला, त्याचे दुःख करीन निवारण. अशी महान तीर्थे करीत, विद्याजल पर्वताच्या आलो कुशीत. महान भाग्याच्या पवित्र भूमीत, वारंवार घाली मी लोटांगण. पवित्र नदी नर्मदा तीरी, मध्य भारताच्या भूवरी. स्वयंभू श्री शंकर ओंकारेश्वर, आहे भगवंताचे निवासस्थान. भगवान श्री शंकर माता पार्वती सहित निवास करीती या महान भूमीत. अवघे स्वर्ग उतरले या भूमीत, चोहो बाजूनी मध्यंतांच्या शृंखला. प्रकृतीची महान देणगी, भगवंत कृपा असे त्यावरुनी. कला कुशलता सर्व बाजूनी, धार्मिक महत्ता वाढलेली. स्थान प्राकृतिक असे महान, सुंदरतेतील असे वातावरण. अत्यंत रमणीय प्रकृतीची देण, स्वस्तासाठी असे उपयोगी. नर्मदाचे करिता जलग्रहण, असाध्य रोगही जाती बरे होऊन. ओंकारेश्वराची कृपा दृष्टीवरून, आहे सदैव भक्तासी. भारताच्या पवित्र भूमीवरी, ज्योतिर्लिंग आहेत खरी. त्यातील हे एक ओंकारेश्वर, मध्य प्रदेशात नर्मदा तीरी. ज्ञानमुक्ती आणि भक्ती, वैराग्याची प्रचंड शक्ती. ओंकारेश्वर या सर्वांचा दाता, फल प्राप्ती मिळे भक्तांना. थोर सूर्यवंशी राजा मादांता, महान तपस्या करी या भूमीत. त्यांना पावला भक्तीत, सर्वांचा दाता, फल प्राप्ती मिळे भक्तांना. थोर सूर्यवंशी राजा मदांत, महान तपस्या करी या भूमीत. त्यांना पावला भक्तीत, दिव्य ज्योती रूप देई दर्शन. जेव्हा भगवंताचे झाले दर्शन, ज्योतिर्लिंग रूप करी स्थापना. भगवंताची चाले आराधना, या महान पवित्र स्थानात. त्याच्या आधीचा हा इतिहास ऐसा, महानशीनी केली तपस्या. शुक्रदेव मार्कंडेय ऋषी, कुबेराची ही तपस्या भूमी. या परम पावन भूमीत, कैसे आले येथे भगवंत. कैसे वाढले महात्मा जगात, हा इतिहास आहे खोल. ओम नमो नारायण. नारदामुखी चाले कीर्तन, तिन्ही लोकात करी भ्रमण. नारायण नारायण नारायण, नित्य नामाचा अखंड गजर. नारद जाती गोकर्ण महाबळेश्वर, करुणी भगवंतासी नमस्कार. विद्यांचल पर्वता येती, महान तपस्वी नारदासी पाहता. विद्याचला झाला हरुक चित्ता, घाली लोटांगण दंडवता. झाला आनंद नारदाही, नारदाचा केला आदर सत्कार. आता बोला तुम्ही ऋषीश्वर, तुमच्या कृपेचा प्रसाद थोर. नसे न्यूनता काही मज, तुमची कृपा दृष्टी मजवरी. दयेचा सागर वर्षाव करी, या विश्वाच्या जे जे पाठीवरी. ऐश्वर्य विद्यामान सर्व आहे, विद्यांचलाचे ऐकुनी भाषण. गर्व आहे त्याच्या शब्दातून, नारदाचे झाले उदास अंतकरण. दीर्घ श्वास घेऊनी विचार करती. विद्यांचल म्हणे भगवंता, उदास झाला का हो आता. मी सर्व विभूतींचा परिपूर्ण असता, आहे थोर मज सारिके कोण. सत्यासे मी सर्वात थोर, माझ्या सारिका श्रेष्ठ नसे पृथ्वीवर. दिव्य औषधीचे भव्य भंडार, सर्व विभूतीचे कोठार. नारद बोलती विचार करुनी, तुझवरती कमी आहे अजुनी. सुमेरू पर्वत तुझ्यापेक्षा महान, आहे पर्वतात थोर. तुझ्या पासी आहेत खूप विभूती, सुमेरू पर्वतावर आहेत खूप विभूती. तुझपाशी नाही दैवते, ते वास करती अखंड दैवते. तुझ्यात आणि त्यांच्यात हाच मोठा फरक होतो. ओळख तुझ्या अंतकरणात, श्रेष्ठ कोण मग आहे ते. नारद सांगुनी हा उपदेश,
निघून गेलेले ब्रह्मलोकास विद्यांचलाच्या जागे मनी ईर्षा सुमेरू जैसे व्हावे आपण महान. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होण्यासी पैसला विद्यांचल तपस्येसी 6 महिने उभा राहिला ऐसा न घेई भूमीचा आधार. विद्यांचला आपुल्या हृदयस्थानी ओंकारारूप यंत्रांची स्थापना करुनी आदांतरी उभा राहुनी महान तपस्या केली त्यांनी. विद्याचलाची तपस्या पाहून भगवंत झाले त्याला प्रसन्न, दिले साक्षात दर्शन काय मागणे मागा. विद्यांचल पाहुणी भगवंतासी त्याच्या अद्भुत दिव्य तेजासी घाली लोटांगण चरणासी न सोडी त्यांचे चरण. हे दयानिधी कृपावंता आपण कृपा करा मजवरती द्यावा प्रसादी वर तो उंच व्हावे सर्वातनी. तथास्तु बोलती भगवान क्षणात आले सर्व देवतागण करती भगवंताची जयघोष गर्जना विद्यांचल हात जोडून चरणासी. पुन्हा भगवंतासी प्रार्थना करी मी पार्वती सहित निवास करी सर्व देवतागण सहित निवास करा. विनवणी करीतसे विद्याचलाचे ऐकून वाणी हर्ष मावेना भगवंता मनी आशीर्वाद दिला राहो म्हणून. तेव्हापासून वास करू लागले विद्यांचल झाला हर्षयुक्त देव भगवंताची झाली सोबत ओंकारा यंत्र लिंग निर्मित. तो ओंकारेश्वर जाना दिव्य तेजाचे भगवंत दर्शन पार्थिव प्रतिमात प्रकट होऊन तो ममलेश्वर प्रसिद्ध महान. नावारूपाने मिरवतसे विद्यांचलाच्या आराधना नंतर त्यात राजा मदांता तपस्या करी त्या तपस्या पावले श्री शंकर. दिव्य ज्योतीचे दिले दर्शन भगवंत भक्तीचा राजा थोर स्थापना करी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूप ममलेश्वर झाले प्रसिद्ध विश्वात. महान विद्याचलाची भक्ती महान राजा मदंताची भक्ती दिव्य ज्योतिर्लिंगाची मूर्ती प्रकट झाली अगाध शक्ती. येथील महात्मा बोलताना अपूर्व महिमा त्या स्थाना मत्स्य पुराण करते वर्णन. विद्यांचलनी नर्मदाचे संगम झाला नर्मदा कपिला त्या तीरावर अंकार झाला. अमरेश महादेव प्रकट झाले पुनीत सर्व स्थान. जो करील ते स्नान घेईल भगवंताचे दर्शन त्यांचे संपेल पाप संपूर्ण होतील दुःख सर्व दूर. पुढे संगम नर्मदा कावेरी 100 वर्ष तपस्या कुबेर करी तेने प्रसन्न स्वयंभू शंकर दिले वरदान यक्ष राजा हो. जो भक्त करील स्नान ध्यान जो शंकराची करील पूजा अर्चना अश्वमेघ यज्ञाची फलप्राप्ती जाना रुद्र लोकांचा होईल निवासी. या पवित्र स्थानाची गाथा मत्स्य पुराण जैसे गाते अग्निपदम कुर्म पुराणे गाती गात असे शिवपुराण. अनेक पुराणे महिमा गाती भगवंताची गुणगान कीर्ती संत महात्मे स्तुती गाती पावन झाली भूमी ती. ओंकारात असती 2 पुरी एक असे विष्णुपुरी दुसरी असे शिवपुरी. शिवपुरीत उतरती भक्त मंडळी. विष्णुपुरीत अहिल्याबाईची धर्मशाळा शिवपुरीत सुंदरलालची धर्मशाळा नर्मदेच्या काठावरी विशाल धर्मशाळा. तेथे भक्ताची सोय सुंदर ओंकारेश्वराची नगर वस्ती ओंकार रूपात वसली होती नेमाड जिल्ह्याची सीमा रेखाती. ओंकार रूपात सर्व असती ओंकाराची प्राचीन वस्ती मुख्य पर्वताच्या आहे वरती अजूनही अवशेष तेथे दिसती. महान मोठ्या किल्ल्याचे अजूनही आहे तेथे मंदिरे सोमनाथ गौरी शंकर रणमुक्तेश्वर. तेथील वातावरण ही असे सुंदर चोहोबाजू आहे दर्या खोऱ्या. आज ही नगर वस्ती दर्याई नाथन वसविले होती. पूर्वी भिल्ल लोकांच्या ताब्याती आज असे मादांता वंशाच्या ओंकारेश्वराचे मंदिर असे उंच टेकडीवर टेकडी नर्मदेच्या काठावर. या भागा बोलती मादांता राज्याची तपस्या मोठी त्यांना दिली भगवंताने भेटी केली स्थापना महान श्रेष्ठ. महापार्वती सहित भगवंताची या भागाची झाली ख्याती म्हणून त्याला मादांता बोलती त्यांचा महल शिखरावरती. त्यांचे वंशज आहे ते मंदिराची पूजा अर्चना सुंदर व्यवस्था करती जाना भगवंताच्या चरलेल्या वस्तूंना. त्याही राजाच्या महली जाती पूर्वीचा शासक नाथू भिल्लू राहती मंदिराच्या उत्तरेला भगवंताच्या अखंड सेवेला. वाहती आपुले सर्व जीवन भगवंत भक्तीचा संपूर्ण सार सर्व जीवनाचा वाहिला भार यात्रेत नामाचा करीत गचर.
सृष्टीदर्शन मनोहर, सृष्टीदर्शनाचा उपभोग घेत स्नान ध्यान पूजा नित्य कडकडीत वैराग्य संगत. भाग्य होते महान माझे संगम नर्मदा कपिलेत, संगम नर्मदा कावेरीत स्नान करुणे दर्शनाने गत. ओंकारेश्वराच्या दर्शनासी टेकडीवर प्राचीन मंदिर, लांबून दिसते शिखरदार, मध्यम असे सुभूषित मंदिर, एकसारखी चढण त्याला. जवळून दिसते त्याची भव्यता, कधी बांधले न ये सांगता. थोर पेशवाई काळात ओंकारेश्वराची आहेत अनेक मंदिरे. मंदिराची सुंदर ठेवण, शांततेतील वातावरण, मंत्रमुग्ध होईल मन गाभाऱ्यात जाण्याआधी. गाभाऱ्यात पाहिला भगवंत, अनगढ स्वरूपात मूर्तिमंत, घाली साष्टांग दंडवत महान प्रभूच्या चरणासी. भगवंताच्या चोहो बाजूनी जल भरलेले असे पूर्ण, अनगढ स्वरूप भगवान देती आशीर्वाद भक्तांना. दिव्य तेजाचे दिले दर्शन, तेच पवित्र ते हे ठिकाण, विद्यांचला माझे लोटांगण, नमस्कार माझा राजा मानदाता. तुमच्या तपस्येचे फळ आम्हा झाले महान सुफळ, भगवंत पावती सकाळ ज्ञानी भक्त वैराग्यांना. अशा महान भगवंतासी घाली स्नान पंचामृत राशी, धूप दीप नैवेद्यासी केली आरती प्रेमाने. घाली साष्टांग नमस्कार, नामात जपिला ओंकारेश्वर, तेने भरू लागले उदर ठेवी हृदयासी कोंडून. माझ्या महान भगवंता कोटी कोटी तू अनंता, ओंकारा स्वरूप व्हावे माता असे वाटते प्राणनाथ. दयानिधी कृपा करून करा, नित्य रहा तुम्ही समोरा, भरून रहा तुम्ही उदरा ओंकारा स्वरूपात. मन मना बोले भगवंत मूर्ती, मी ओंकार स्वरूप प्राणपती, असे जागृत हृदयांती दिव्य तेजस्वी मी स्वयं. ओंकार स्वरूप संजीवन, धुनीत राहील मी अखंड चैतन्य, आशीर्वादाचे नित्यदान देईन तुझ्या हाती यश. तेने यशाचा होईल यशवंत, दिव्य शक्तीचे महान ज्योत, अखंड राहीन मी तेवत, नित्य तुझ्या संगती मी. सद्गुरु कृपेचे यश महान, माझे ओंकार स्वरूप झाले दर्शन, मग मन रूपाने कळे अंतकरण, ह्याच माझ्या हृदयी खुणा. माझ्या मनाच्या तूज मना, हे भाऊ मरती तूज अंतर्मना, अंतर्मनाच्या वर बाह्य मना, सर्व समजावी अंतर्वाणी. आता जान माझ्या विचारा, बाह्य मन तू योगेश्वरा, अंतर्मन मी ओंकारेश्वर, या वाणीत असे स्वयं. बाह्य आणि अंतर्मन ओंकार रूप जाय होऊन, जेव्हा जाशील ब्रह्मांड भरून अगाध स्वरूप ओंकारा. ओंकार स्वरूप दया घना, आपण येऊन या अंतर्मना, जाणीला मनाच्या मन खुना, झाली बोलणी हृदयांतरी. हे हृदय झाले तुझे घर, पवित्र मुख झाले द्वार, हृदय द्वार तू ओंकारेश्वर, प्राणनाथ तू विश्वाचा. महान विश्वाचा विश्वपती, तो कोंडून ठेविला हृदयांती, त्याच्या वाणीची अपार कीर्ती झाली यशाची ग्वाही तुई. अखंड नामाची जळते ज्योत, ती ज्योत जळे हृदयात, चिंतानंद ओंकार स्वरूपात, हिंडे देह हिंडे आनंदात. तो हा आनंदाचा पुतळा मिरवू लागलो भूतला, झालो वैद्य पूजनीय सकळा बाह्य जगात विश्वासी. दगदगे हृदयी दिव्य ज्वाला, ही ज्वाला भिडे तुम्हा हृदयाला, न कळत स्पर्श होता त्याला, जळे दीप तुम्हा हृदयी. तो हा प्रकाश एक झाला, दोन म्हणू कैसे त्याला, दोन्हीमध्ये ओंकार सामावला, रूप स्वरूपा झाले लीन. लीनतेची ऐसी दशा, नामस्मरणाची अखंड नशा, नित्य होता भाऊ पाशा, समर्थ सद्गुरु पूर्णगिरी. अनंत तीर्थ केली जरी, नाही विसरलो सद्गुरु हरी, त्रिविणी संगम शरीरात शरीरी, नित्य खेळ खेळलो ऐसा. प्रेम वाटे आता या बोला, धरा नामाचा मुखात प्याला, जैसे ओंकार दर्शन मनाला, झाले ते सर्व बोलिले. तैसे अंतर्मनात मी असे, धनंजया बाह्य मन ते तू असे, अंतर्मनी जे मी बोलत असे, तैसे आचरण करी भक्तीने. भक्त भक्तीत पूजावा हरी, भक्त नामात धरावा हरी, भक्त अनुहत नादाच्या गजरी, नित्य राहावा सर्व काळ. भक्त भक्ती मनोमनी, भक्त होती संजीवनी, भक्ती विदेही होऊनी, व्हावी अवस्था उन्मनी. भक्त भक्तीची अवस्था, भक्त भक्तीत व्हावा मृत, तेव्हा भक्तीत जागते ज्योत, सर्व होय ओंकारमय. भक्त भक्तीत व्हावा वेडा, नको नौटंकी पोवडा, अंधश्रद्धा भक्ती तोंडा, गोल कामाचा ना धोंडा. गीता गाता ग्रंथ वाचुनी, सांगती भक्ती सर्व पटुनी, आतून कोरडे ठणठणी, जैसे नर्मदा पात्रातील गोठे.
म्हणून प्रिय धनंजया, जान भक्तीचे अंतर किमिया, जागृत नित्य राहून या लाग मनातून चरणासी. माझे चरण हृदय काशी, घेऊन हिंडावे ब्रह्मांडासी. ओतप्रोत अमृतराशी असे सर्वत्र व्यापलोनी. मग निऊन नसे कोटे काही, जन्मोजन्मी तू माझा होई. आताही तुझ्यात उभा राही, म्हणून भोगी तू परमानंद. सर्व आनंदाच्या परे आनंद, तोच असे परमानंद. तेव्हा कळतो सच्चिदानंद, ओंकार स्वरूप विश्वसारे. कळवळून सांगतो धनंजया, ओंकार स्वरूप तू होऊन या. अखंड भोग तू परमानंदया, मी नित्य असे रे संगती. हे समर्थ सद्गुरुराया, दिव्य बोध तुम्ही सांगून या. मज मनाची अंतरकाया, झाली पवित्र शुद्ध स्थिर. महान बोधाच्या अमृतराशी, चकोर झालो प्रत्येक थेंबासी. तो आनंद न माये चित्तासी, फावा नित्य अखंड बोध. मी नामामृत प्रासिताना, तो पाज तुला आवरेना. गोटू दे रे समर्थ घना, ठसके लागती मजला. मायेच्या कुशीत बाळ जसे, दूध राशी चोकत असे. ठसका लागता बाळासी, पाजरा बोटानी अडवितसे. तुम्ही केले अमृत मंथन, ते नवनीत दिले कारण्या प्राशन. किती मोठे दयाघन, जन्मोजन्मीचे माय बाप. ओंकारेश्वराचे झाले दर्शन, ओंकार स्वरूप झाले मन. किती स्तुती करू वाटे न्यून, माय बाप अनादि कालाचे. तुमची करण्या जातो वंदना, मौन राहावे वाटे मना. घाली तो चरणी लोटांगणा, बाग पुढील तुम्ही बोला. ऐक वत्स धनंजया, भगवंताची पूजा चाले त्रिकाल समया. भस्मपूजा प्रांतकाल समया, भस्मपूजा बोलती याला. मादांत वंशज महान राजा, ते नित्य करती तुपारी पूजा. त्याला बोलती नैवेद्य पूजा, या बोलती मध्यान्ह पूजा. पूजा शयनाच्या वेळेची, रोज होते ओंकारेश्वराची. शयन पूजा बोलती याची, हीच भगवंताची महापूजा. होळकर राजांच्याकडून होते पूजा नित्य येऊनी. पाहण्या येती भक्तगण, ओंकारेश्वराचे दर्शन घेती. पंचमुखी मुकुटधारी, प्रत्येक येणाऱ्या सोमवारी. ओंकारेश्वराची निघते सवारी, दर्शनासाठी गर्दीच भारी. ओंकारेश्वराच्या मंदिरासमोर, नर्मदा नदीच्या पैलतीरी. ममलेश्वराचे प्राचीन मंदिर, असे स्वयंभू ज्योतिर्लिंग. विद्याचलाची भक्ती पावन, पार्थिव रूपात प्रकट होऊन. ज्या जागी दिले जे दर्शन, त्याच स्वरूपात लिंग ममलेश्वर. विंध्याचलाची महान आराधना, मादंताच्या तपस्येतून. दिव्य ज्योती स्वरूपद झालेल्या दर्शनी, ओंकारेश्वर या ममलेश्वराची स्थापना. या भगवंताचे दर्शन घेऊन घालूया आपण प्रदक्षिणा. एक असे लहान प्रदक्षिणा, ओंकारेश्वरापासून आरंभनी समाप्त. सर्वात मोठी प्रदक्षिणा 13 मैल असे जाना. भगवंताच्या लागे भजना, ओंकारेश्वराचा जप करीत. धन्य धन्य ती प्रदक्षिणा, मोक्ष घेत घेई लोटांगणा. ओंकारेश्वर स्वरूप झालेल्या मना, मन ओंकार ओंकार. महान ओंकारेश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत लोटांगणी. चालू झाली प्रदक्षिणा, नर्मदा कावेरी संगमा. अशा संगमात करुणी स्नान, मादांता ग्रामासी प्रदक्षिणा घालून. कावेरी संगमात करी पुन्हा स्नान, या स्नानाचे महत्त्व महान. संगमाच्या पूर्व बाजूनी खेळापती हनुमानाचे दर्शन घेऊनी. केदारेश्वराचे दर्शन घेऊनी चढण असे पर्वतराई. पर्वताच्या उंच शिखरी महादेव असे रणमुक्तेश्वर. शांत वातावरण, मनोहर हिरवेगार सुंदर वन. महादेवाचे दिव्य दर्शन घेऊन मन होई प्रसन्न. पुढे गौरी सोमनाथाचे दर्शन. मंदिर आहेत बहुत विशाल. मंदिराची बहुत सुंदरता. पुढे 250 शिडी चढता. स्वयंभू शंकराच्या मंदिरात खूप मोठे हे शिवलिंग. याची अद्भुत असे कहाणी. मामा भाचा यासी बोलूनी. पाहिला होता त्रिजन्म रूपातूनी. जाळून टाकले औरंगजेबाने. मुघल सम्राट औरंगजेबाने स्वजन्म वाईट अवस्था पाहणे. भयंकर क्रोधित होऊन त्याने दिली आग लावणी मंदिरासी. अग्नीच्या भयंकर ज्वालांनी शिवलिंग मूर्ती गेली दुभंगुनी. त्याचा चमत्कार गेला लुप्त होऊनी. दर्शन घेऊन निघे तेथुनी. शिवरूपी शिव शंकर मंदिर, स्वयंभू साक्षात सिद्धेश्वर. खूप प्राचीन असे मंदिर, अनेक देवी देवतांच्या मूर्ती. मंदिराचा उंच चबुतरा, चोहो बाजू कोरीव सुंदर. मूर्ती हत्ती देव सुरवर, समोर विशाल भीम अर्जुन. पुढे सिद्धेश्वर कूट विष्णू अवतार, त्यांचे झालेले 24 अवतार. जैनाचे तीर्थ स्नान मंदिर. पुढे नर्मदेच्या बाजू उंच डोंगरा.
नर्मदेची वेगळी जलधारा उत्तरेसी वाहते बोलती कावेरी, पश्चिमेला चक्र तीर्थ सामोरी तीर्थ ते पूर्ण होत असे प्रदक्षिणा. येथे नर्मदेची जलधारा अथांग प्रवाहाचा पसारा, उंच कडा असे सामोरी प्राचीन काळाचे मुक्तिस्थान. मुक्तीसाठी कडा चढून देती देह झोकून, करती प्राण विसर्जन 1824 पासून बंद. या क्षेत्रातील दर्शनीय स्थान धन कुबेर तपस्या करून भगवान शंकराचे मंदिर प्राचीन, याला बोलती कुबेर भंडारी. कपिलधारा नर्मदेत मिलन, या संगमाचे मुख्य स्नान, करील जो भक्त तो धन्य असे पुण्याची खान. ब्रह्मपुरीत ब्रह्मेश्वर मंदिर, पुढे 7 माताचे आहे मंदिर. वाराही, चामुंडा, ब्राह्मणी, कोमरी, वैष्णवी, इंद्राणी, माहेश्वरी. मार्कळे शिलावरी लोटांगण, यम कष्टातून मुक्त जीवन. धायडी कुंडातील महान स्नान, विचित्र दगड पार्थिव लिंगा समान. खंडी घाटाच्या पश्चिम बाजूला भस्मटेकडी बोलती आला, भस्म सुगंधित निघते भले प्राचीन काळाचे यज्ञस्थान. विमलेश्वराचे प्राचीन मंदिर, दिव्य ज्योतीचे शिवलिंग सार. चंद्रेश्वर महादेवाचे जवळ मंदिर, 6 मनाची घंटा वाजते. गंगेश्वर महादेव मंदिर, मतंगशीचे निवास घर. पिंपलेश्वर, मंडलेश्वर, माहेश्वर मंदिर. सहस्त्रधारात पवित्र स्नान, पुन्हा ओंकारेश्वराचे दर्शन. ओंकार रूपात नामाचे भजन, पाठी उभा दिव्य ज्योती समान. आज ही धुनीत असे ओंकार, पुढील यात्रा बहुत भाग्याची. उज्जैनीच्या महाकालेश्वराची, जो दर्शन घेईल भक्त त्याची. महाकाळातून होय सुटका, असे काळावरी झालेला स्वार. भक्तासी नेही तारुणीवर, सर्वावरी मात करणार. असा स्वयंभू महाकालेश्वर, म्हणून पुढील अध्याय असे गहन. गोड अमृताचे रसपान, करा प्रेमाने तुम्ही श्रवण. नेल संकटातून तारुण, शब्द ब्रह्म पूर्ण ओंकार. दिव्य ज्योतिर्मय साक्षात्कार, धनंजय नाम जपे थोर. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. इति श्री ग्रंथ धनंजय विराचिताय धन्य सेवागिरी बोधामृताय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा नाम 15 अध्याय गूढः. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ओम नमो सद्गुरु श्री सेवागिरीनाथाय नमः.